हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अंजलीज ब्लॉग. तर मी बनवते शेवग्याच्या शेंगाची काळा मसाल्याची भाजी. तर हे बघा, असा रस्सा बनतो. मटणाच्या भाजीच्या पलीकडे लागते ही भाजी शेवग्याची शेंगा तर सगळ्यांना माहीतच असते. तर चला तर मग बनवूया कशी बनवली ही शेवग्याची भाजी. चला तर पहिलं तर शेंगा घेऊयात. हिरव्या हिरव्यागार मोठ्या मोठ्या. कांदा लागतो, टमाटे लागते, कोथिंबीर लागते आणि ही अद्रक लसूण पेस्ट अगोदरच वाटलेला आहे. तवा तापायला ठेवलेला आहे. कांदा आता कापते मी आणि टाकते. मी एस्थेटिक करायचा प्रयत्न करत होते, पण होत नव्हतं माझ्याकडून एस्थेटिक म्हणता बी येत नाही बघा. त्याच्यामुळे मी करायचाच विचार नाही केला. करताच राहून गेलं. तर मग कांदा बी टाकला, तव्यात टाकले. मग लोंग मिरे आणि खोबर आणि तीळ हे अशा प्रकारे हे काळं भाजून घेतलं, तेल टाकून सगळं. बघा मसाला कसा लाल लाल दिसतो. आणि शेंगा बी मी शिलून घेतलं तोपर्यंत. अशा प्रकारे वाटण झालेलं आहे. ते याच्यामध्ये टाकले जिरे मोहरी आणि अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. आणि हे शेंगा मी वाफवून घेते थोड्याशा पाणी टाकून. हळद मीठ टाकते फक्त. अशा प्रकारे थोडं पाणी टाकून वाफवून घ्यायचं. म्हणजे कसं आपण चिकनला कसं वाफवून घेतो तसं वाफवून घ्यायचं. याला बी काढून घ्यायच्या बाजूला. आणि थोडं तेल टाकायचं. पण तेलामध्ये टमाटे सोडायचे आणि त्यांना गाळ होऊ द्यायचे तेलामध्येच. अशा प्रकारे ना काय होईल, त्याचा आंबटपणा सुटेल. आणि मी वाटलेला मसाला जो मी दाखवला होता तुम्हाला, काळा मसाला, आणि मस्त तेल सुटते त्याच्यावरती. अशा प्रकारे खूप छान बनते शेवग्याची भाजी. तुम्ही बनवू शकतात. लाल मिरची तसं तुम्हाला तिखट लागेल तसं, हळद मीठ आणि धने पावडर. आणि बाहेरचा गोड मसाला आहे, म्हणजे की कांद्याचा मसाला आहे. तुम्ही बाहेर मार्केटमधून आणू शकतात. हे अशा प्रकारे असं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. मला तर खूप आवडलं आहे. आणि ते कप धुवून मी पाणी बी थोडं टाकून अजून परतून घेते. मग हे बघा वाटण, म्हणजे शेवगा वाफळलेल्या बघा किती छान दिसतात. असं बघ खाऊ शकतात पिवळ्या. आणि हे टाकून द्यायचे आणि परतायच्या कोथिंबीर टाकून द्यायची वरून. आणि याला चांगल्या प्रकारे परतून पाणी टाकून वाफवून घ्यायचं. चला तर मग शेवगा झालेले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.